मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे. टिळा टोपी माळा कंठी, अंधारी निहून चेपी घाटी. लक्षात घ्या, म्हणजे गळ्यामध्ये माळ आहे, कपाळावर टिळा लावलेला आहे, टोपी घातलेली आहे, म्हणजे तुम्हाला वरवर हा वारकरी दिसेल, साधू दिसेल, संत दिसेल, तुम्ही त्याला महाराज म्हणाल, परंतु अंधारात नेऊन तो तुमची घाटी म्हणजे नरड दाबल्याशिवाय राहणार नाही. या परखड शब्दामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये हे जे शब्दज्ञानी लोक आहेत यांचा एवढा प्रचंड अनुभव आलेला होता. यावर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नाही म्हटलं तरी हलक्या हाताने 200 पेक्षा जास्त अभंग लिहिलेले आहेत. आपण क्रमशः त्या सर्व अभंगावर बोलणार आहोत. लक्षात ठेवा, पंडित हे ज्ञानी करीतील कथा. बघा कुणाविषयी म्हटलेलं आहे, पंडित ज्ञानी जे कथा करतात, परंतु त्यांचं आचरण कसं आहे. अगदी त्याच पद्धतीने बघा, सध्या जो महाराष्ट्रामध्ये वाद सुरू आहे की वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झालेली आहे का, याच्या वेळेस जो लेटेस्ट व्हिडिओ मी परवा दिवशी बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं की विकास लवांडे यांची यादी चुकलेली आहे. परंतु आज विकास लवांडे यांनी जे सोशल मीडियावरती पुरावे टाकले, लक्षात ठेवा, मी कोणाच्याही बाजूचा नाही, ना शरद पवार यांच्या बाजूचा आहे ना अन्य कोणाच्या बाजूने आहे. तुम्हाला काय समोरासमोर विकास लवांडे तुम्ही एकदम बिनधास्त कुस्ती खेळा, मला काही देणं घेणं नाही. परंतु माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे लक्षात घ्या. आज विकास लवांडे यांनी एक पुरावा टाकला, एक व्हिडिओ क्लिप टाकली. अगोदर ती व्हिडिओ क्लिप तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे प्रकरण किती महाभयानक आहे. संतांची मांदियाळी, पूजेने बापू असतील, बापूसारखे अनेक संतांवर प्रसंग आलेले आहेत. ह्या सर्व संतांचे हे सर्व दृश्य पाहून अतिशय दुःखी झालेले आहेत. कोणाकडे जायचं, कोणाला हे दुःख सांगायचं. तुम्ही तुमचे मनवणारे कोणी असतील त्यांचं सगळं काहीतरी करू शकता. मग ईश्वराचे मनवणारे जे संत आहेत, ईश्वर रूपच आहेत, त्यांच्याबद्दल अशी इतकं घाण सगळं काहीतरी चरित्राबद्दल काही करणं, बोलणं, हे आपल्या संस्कृतीला तरी अशोभनीय आहे. परंतु आता जिथं नास्तिकाचा अधिक भरणा असतो आणि बाकीच्या इतर लोकांचा अधिक भरणा असतो, त्यावेळेस शहाण्या माणसालासुद्धा स्थिरच राहावं लागते. पण आता 9 वर्ष झाले, बापूंच्या वयाचा विचार अजून कोणी करायला तयार नाही. कुठे जोडायचं, याचं त्याला त्याचं याला, आणि कुठलं काही कारण नाही. याच्यातून एकच सिद्ध होते की अशा या संतांनी पुन्हा जर बाहेर जाऊन आपल्या विरोधात काही केलं तर आपल्याला त्रास होईल, म्हणून त्यांना तुरुंगातच डांबून ठेवायचं आणि तिथंच त्यांना संपवायचं. पण एक लक्षात घ्या, तुम्ही काही जरी करत असला, संतांना असे नसलेले आरोप लावून तुम्ही या भारतभूमीचं एक मोठं वैभव आहे, हे वैभव जर तुम्ही नष्टभ्रष्ट करायला लागला तर तुम्ही तुरुंगात त्यांना त्यांच्या शरीराने संपवू शकता. परंतु एकच पूज्य आसाराम बापू नाही, एकच संत नाहीत, असे लाखो तयार होतील आणि तुमच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाहीत. हे जे कोणी करत असेल त्या व्यक्तीने हे ध्यानात घेतलं पाहिजे. मित्रांनो, हे कोण महाराज आहेत मला माहीत नाही, लक्षात ठेवा. परंतु विकास लवांडे यांनी जी 20 जणांची यादी दिलेली आहे, त्या यादीमध्ये हे महाराज आहेत आणि आसाराम बापूचं समर्थन करत आहेत. लक्षात ठेवा, आसाराम बापू म्हणजे केवळ आरोपी नाही, आसाराम बापू हा गुन्हेगार आहे, कन्व्हिक्टेड आरोपी आहे, त्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. आणि पुन्हा काय म्हणतो, असे हजारो नाही लाखो आसाराम बापू तयार होतील. म्हणजे तुम्हाला असे गल्लोगल्ली तुम्हाला असे बलात्कारी बाबा तयार करायचे आहेत का? अशी कितीतरी प्रकरण आहेत. आता दत्तधाम सरकारमध्ये तो राजेंद्र गडगे नावाचा व्यक्ती आत्ता पकडला गेला, सध्या जेलमध्ये आहे. लक्षात घ्या, त्याच्याकडे फक्त 1.5 एकर शेती होती आणि आज तो 100 एकर शेतीचा मालक आहे. मग मला सांगा, आपल्या माऊली ज्ञानोबरायांपासून तुकोबरायापर्यंत आपला वारकरी संप्रदाय आहे. कोणत्या संतांनी किती प्रॉपर्टी कमवली, किती एकर जमीन बांधली,
कोणत्या संतांनी कोणता मठ बांधला, कोणते संत ऐशारामामध्ये राहिले, हे सगळं तुम्ही सांगा. जे कोणी लक्षात ठेवा, पंढरपूर येथे वारकरी संप्रदायाची म्हणवणाऱ्यांनी जी बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली, त्या महाराज मंडळींनी याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. आतापर्यंत मी विकास लवांडे यांचं समर्थन केलं नव्हतं. लक्षात ठेवा, ना शरद पवार यांचं समर्थन केलं होतं. वस्तुस्थिती काय आहे लक्षात ठेवा. ना शरद पवार ना हे पत्रकार परिषद घेणारे कोण तथाकथित वारकरी, या दोघांचीही बाजू न घेता सत्य काय आहे हे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या. आणि या 20च्या यादीमध्ये तुम्हाला अगोदरच मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं, हा जो आफळे आहे, गोविंदगिरी आहे, हे दोघं शिवद्रोही आहेत. लक्षात ठेवा, या दोघांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदाय यांना वेगळं करता येत नाही. मग अशा शिवद्रोही गोविंदगिरीचं हे लोक समर्थन करत आहेत, आफळेचं समर्थन करत आहेत, आणि या आसाराम बापूसाठी जो बलात्कारी आहे त्याच्यासाठी या महाराजांचा जीव निघून चाललेला आहे. अरे बाबांनो, संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, पोटासाठी संत झालेत कलित बहुत. लक्षात ठेवा. तुम्ही हा त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगायला लागले की हे आमचे साधू संत आहेत, साधू संत. अरे बाबांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या नंतर निळोबाराय, संत गाडगे महाराज असे काही अपवाद जर सोडले तर कोणीही संत नाही. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, करीसी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासे मुखीन म्हणे संत. लक्षात ठेवा, साक्षात देवाला सुद्धा ठणकावून सांगणारे तुकोबाराय होते. आणि तुम्ही एका अशा बलात्कारीचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीला जर संत म्हणत असाल आणि त्याच्यासाठी जर पत्रकार परिषद घेत असाल, तर वारकरी संप्रदाय नेमका कोणत्या दिशेने चाललेला आहे. आणि मग असं जर असेल, माझा त्या दिवशीचा व्हिडिओ पहा. उलट मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये भास्करगिरी महाराज, अजून कोणते 2-3 महाराजांचं समर्थन केलेलं आहे की लवांडे यांनी यांचं नाव का घेतलं. परंतु जर आज असं जर आसाराम बापूचं जर समर्थन होत असेल तर लक्षात ठेवा, काळ माफ करत नसतो. आणि पूर्वीच्या काळी माऊली ज्ञानोबरायांच्या काळी तरी इतिहासाची साधनं नव्हती, मीडिया नव्हता, मोबाईल नव्हते, कॅमेरे नव्हते. त्यामुळे इतिहास कसा लिहायचा, तत्कालीन जे लिखित साधनं आहेत त्याच्या आधारेच आपण आज त्या इतिहासाची मांडणी करतो. परंतु आज प्रेझेंट टाईममध्ये ज्यावेळेस आजच्या वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल, जी पंढरपूरला पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदमध्ये जी महाराज मंडळी होती त्यांचा इतिहास लिहिला जाईल. आणि त्यांनी ज्या 20 जणांचं समर्थन केलं त्यांचा इतिहास येणाऱ्या काळामध्ये लिहिला जाईल. आणि येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही कोणता इतिहास सांगणार आहात की आम्हाला गल्लोगल्ली आसाराम बापू तयार करायचेत. आणि असा वारकरी संप्रदाय, जो वारकरी संप्रदाय म्हणतो पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी माऊली समान. लक्षात घ्या, विटाळ तो परद्रव्य परनारी. लक्षात ठेवा, परस्त्रीला माते समान मानणारा अगदी रखुमाई समान. आणि तुम्हाला रखुमाईपेक्षा, तुम्हाला जर रखुमाईची जर किंमत नसेल, तुमच्या मनामध्ये जर विठ्ठलाबद्दल प्रेम नसेल, रुक्मिणी मातेबद्दल जर प्रेम नसेल, तर तुम्ही वारकरी तर सोडा हो, तुम्ही माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे आहात का. आणि लक्षात ठेवा, विकास लवांडे यांनी या महाराजांची आसारामचं समर्थन करतानाची क्लिप टाकल्यानंतर त्याच्या खाली मी कॉमेंट वाचत होतो. जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना तरी थोडे 4 मार्क जास्त द्यावे लागतील. ते विरोध करत होते या महाराजांचं आसारामचं समर्थन केल्याबद्दल. लक्षात घ्या. परंतु ज्यांच्या नावापुढे महाराज होतं वारकरी संप्रदायातील, ते लोक आसारामचं समर्थन करत होते. म्हणजे वारकरी संप्रदाय नेमका कोणत्या दिशेला चाललेला आहे
अरे कुणीतरी ज्ञानोबरायांची बाजू घेणार आहे की नाही? कुणीतरी परस्त्री रखुमाई समान म्हणणारं वारकरी संप्रदायामध्ये शिल्लक आहे की नाही? इतका मोठा भोंदूंचा बाजार आहे आणि तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, व तुम्ही सगळे भोंदू आहात. कलियुगी घरोघरी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडती दारोदार. आणि हे दारोदार हिंडणारे नेमके कोण आहेत? लक्षात ठेवा. आणि म्हणजे तुकोबरायांचे शब्द आज तंतोतंत खरे झालेले आहेत. आज वारकरी संप्रदाय काय तुकोबरायांनी काय सांगितलेलं आहे? म्हणजे तुम्हाला हा देश बळात्कारींचा देश निर्माण करायचा आहे का? एकीकडे आपल्या देशामध्ये स्पोर्ट्समधली खेळाडू जिने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेलं आहे, लक्षात ठेवा, तिच्यावर एक खासदार तिचं शोषण करतो, परंतु त्या खासदाराचं काही सुद्धा वाकडं होत नाही. असा आपला देश आहे. एकीकडे कुलदीप सेंगर नावाचा आमदार एवढा क्रूर अन्याय अत्याचार करतो. असा हा देवदेश धर्म आहे का? लक्षात ठेवा. याला तुम्ही देवदेश धर्म म्हणता का? म्हणजे महिलांना मारायचं, त्यांचा उपभोग घ्यायचा, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचा, याला तुम्ही देवदेश धर्म म्हणणार असाल, ही जर तुमची देवदेश धर्माची व्याख्या असेल, लक्षात ठेवा. आणि तुमच्या मठामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने जर शोषण करणार असाल, इतिहास आहे आतापर्यंत महिलांचं सगळ्यात जास्त देवा धर्माच्या नावाखाली जे आस्तिक म्हणवणारे आहेत, ज्यांच्या गळ्यामध्ये माळा आहेत, ज्यांच्या कपाळावर टिळा आहे, जे 24 तास याचमध्ये ज्यांनी आयुष्य यामध्ये वाहून घेतलेलं आहे, असेच लोक सापडलेले आहेत. आणि पुन्हा यावर तुम्ही चिंतन करणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि परत उद्या लक्षात ठेवा, आज मला पुन्हा खाली कॉमेंटमध्ये मला म्हणणार, बघा हा आला कोण सांगणार, पुन्हा आसाराम बापूचा समर्थन करणार, म्हणजे परंतु आत्मचिंतन करणार नाहीत. भगतसिंह कोश्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्यावेळेस तुम्ही पत्रकार परिषद का घेतली नाही? गोविंदगिरीने ज्या पद्धतीने भगतसिंह कोश्यारीने शिवरायांची बदनामी केली, अगदी त्याच पद्धतीने बदनामी गोविंदगिरीने अनेक वेळा केलेली आहे. त्यावेळेस तुम्ही पत्रकार परिषद घेतली नाही, म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांशी काही देणं घेणं नाही. आणि उलट त्याचं समर्थन करता, अशा बलात्कारी माणसाचं समर्थन करता, त्याचं समर्थन करणाऱ्या माणसाचं समर्थन करता. अरे बाबांनो, येणाऱ्या पिढ्यांना कलंकित, म्हणजे वारकरी संप्रदायाला कलंकित करण्याचं काम तुम्ही करत आहात. हा इतिहास लिहिला जाईल, याची मांडणी केली जाईल पद्धतशीरपणे. जनता नोंद घेत आहे. बघा, पंढरपूर येथे ज्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्या खालच्या तुम्ही कॉमेंट वाचा. कॉमेंट करणारे हिंदू आहेत आणि 80% कॉमेंट या तुमच्या विरोधामध्ये आहेत. आणि महाराज लोक तुमच्या समर्थनामध्ये असतील. आणि अनेक, लक्षात ठेवा, अनेक महाराजांनी मला सुद्धा समर्थन केलेलं आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट. काही जणांनी मेसेजद्वारे, फोनद्वारे. जे वारकरी संप्रदायातील अत्यंत जाणते दिग्गज लोक आहेत, त्यांना हे कळत आहे, परंतु त्यांची सुद्धा समोर येऊन बोलण्याची हिंमत नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीने, लक्षात ठेवा, मी दुसऱ्यावर बोलणार नाही, परंतु ही आसारामची क्लिप पाहिल्यानंतर लक्षात ठेवा, हे फार भयानक आहे. याच्यापेक्षा जास्त काय नेमकं बोलावं तेच कळायला मार्ग नाही. परंतु जर तुम्ही यावर विचार करणार नसाल आणि जर या क्लिपवाल्या महाराजाचा जर तुम्ही निषेध करणार नसाल, तर हे सोंग ढोंग काढून टाका. आणि तुमचं नाव सुद्धा लवांडे यांनी त्या 20पेक्षा एक्स्ट्रा यादीमध्ये टाकायला हवं की तुम्ही सुद्धा घुसखोर आहात. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.